आलोक परल साप चला चला आता बॉल बिल घ्या असेल तर खेळा. अक्षरवाल्यांच्या विरोधात आपण टीम पाहायला भेटेल. साई 11 ना, साई 11 मागील सीझनचा चॅम्पियन टीम. मॅच 2 षटकांचा आहे. वेळ कमी आहे तरी मध्ये मॅच 2 षटकाचा कायोगात केले पण बांधा नाही. चला नाही पण ते फलंदाज तयार आहे. महेंद्र पहिला चेंडू फलंदाज पहिला चेंडू वळवला आसमानी डोला चेंडू वाढल्याच्या बाहेरच गेलाय. षटकार बॉल आला. हाय 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 बॉल आहे. ते 2 बॉल ठेवले. हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल इष्टू मागे गेलाय. डॉट बॉल. मॅच बॉल घ्या. वळवताना आपण बघतो फलंदाजाला षटकार आला होता. पहिला चेंडू होती, दुसरा चेंडू डॉट बॉल. 2 षटकांचा हा सामना लढत चांगली पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. बरोबर चेंडू पुन्हा एकदा. हाही चेंडू चांगला आहे. पडल्यानंतर एसटी मागे डॉट बॉल. लगातारचा दुसरा डॉट बॉल. प्रेशर आहे. पंच आपण फोरवर बोलू नका. फायनल सेमीफायनलचा मॅच आहे हा. जर तर नाही महत्वाचा मॅच. महेंद्र संघर्ष पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर रिव्हर्स अटेंड करतो. फटका बसला. बॅटची कडा आहे आणि महेंद्रचा पाय अस्त्र झालाय. षटकार ठोकूनही 3 चेंडू लगातारचे डॉट आले. बॅट्समन तयार राहायचं आणि त्या टीमला पॅनलाइज केली जाईल. नेक्स्ट बॅट्समन आता तयार ठेवायचं आपण आपला. तो संकेत आला मैदानावरती. नवीन फलंदाज महेंद्रच्या जागी. महेंद्रने पहिला चेंडू षटकार टोकला. त्याच्यानंतर 2 चेंडू बीट झाला आणि चौथ्या चेंडू बाद झाला. आता समीकरण आहे या षटकाचं. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय कमबॅक काय क्वालिफायसाठी फलंदाजी केली होती मच्छिंद्रने. हा चेंडू बॅटचा मिस्टिक स्ट्रोक आहे. दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकलात. आणि हा झेल तर सुटला. मिळाला जीवन संख्येतला जीवनदान मिळाला आहे. हा खेळ महत्वाचा होता. खेळ सुटलाय. धावा मिळाल्या एकंदरीत 2 धावपळ. 2 पुढे सरकत असताना 8 धावा धावपळकावरती. गोलंदाजी करत असताना गोलंदाज नयन. अंतिम निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. फटका चांगला आहे. सरळ बॅटनं इथे मात्र क्षेत्ररक्षक तयार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटकाखेरीस धाबा एकंदरीत 1 बाद 9 धाबा. चला फास्ट खेळायचं आहे. हे बॉल जमा करा. नवीनच आहेत ते. चला गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू शार्बलेनचा चांगला चेंडू आहे. डॉट बॉल.
प्रेशर आहे टीम वरती, संकेत वरती प्रेशर आहे. एकंदरीत धावा 9. धावफलकावरती क्षेत्रक्षमता परिवर्तन करत असताना सीमा रेषेवरती पहा. वेळ जसं घेऊ नका, वेळ खूप महत्वाचा आहे. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दरम्यातील चेंडू. हाही चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. नो नाही ना, ऑल आउट असेल. 1 बाउन्स ऑल आउट. थांबा, अंपायर निघले. अंपायर नो बॉल. वन चान्स. हा फटका चांगला आहे. आवाज सुंदर आहे. शेवटी बाउंड्रीच्या बाहेर जातो षटकार. बॉल घ्या. नवीन बॉल घ्या गेला असेल तर. आला 15. मारतोय बेकार बॅट्समन. तर चला आपण बोलूया मैदानाकडे. मॅच थोडासा लेट होता, स्पर्धा थोडीसा विलंब हा स्पर्धेला. हाही फटका. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे. नकार आहे दुसऱ्या धावेला. तो धाव मिळेल. 16 त्यानं स्कोर कार्ड 16 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. अजूनही 2 चेंडू फेकायचे. पहिल्या षटकातील पहिले 2 चेंडू डाव झाले होते, तिथनं आता 2 चेंडूचा काही अजूनही शिल्लक आहे. 16 धावा धाव फलकावरती. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फटका फसलाय, उंच गेलाय. नो मॅन्स मध्ये दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी धावण्याची दाट संधी आहे आणि फलंदाज बाद. चला बॅट्समन चला. सतरा. शेवटचा चेंडू. नेक्स्ट मॅचचा टॉस पाहावं लागेल. वाईट बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस. मोरिया आणि हार्दिक टीमच्या कर्णधार या पण नाणेफेकीसाठी. मोरिया आणि हार्दिक दोन्ही टीम यायचे आहेत. कॅप्टन नेक्स्ट मॅच. मोरिया आणि हार्दिक नेक्स्ट मॅच. पटापट या. आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि हा चेंडू गेला यशनगर डॉट बॉल. 18 धावा झाल्यात. 19 लक्षाचा फास्ट खेळायचा. मोरिया आणि हार्दिक टीमचा कॅप्टन. चला. आणि या मॅचचा मेहनत घेणं टॉस करतील कोण आहे का. कॅमेरामॅन थोडं कॅमेरा एकदा वळवायचं. टॉस उरून घे ना. 19 ला विन. काय नाव त्यांचं. धनंजय शाळके यांच्या शुभ असे केलं जाईल. दुसऱ्या संघटनेचा टॉस. कॅमेरा बघावा इकडे. आपण स्क्रीनवरती बघू शकाल. नाणेफेक इथे केली जाईल दुसऱ्या सेमीफायनलची. चला मैदानावरती उतरा. क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्यायचं आहे. 18 झाल्या. पहिल्या एकोणीस धावांचं लक्ष आहे. चला हरी अप करा. मैदानावरती उतरा. पटापट बॉल घ्या. चेक करा. हार्दिक नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. चला शॉल द बेस्ट फॉर द गुड गेम, क्वालिटी गेम. तर आघाड्यावरती आघाडीची जोडी. मैदानावरती 18 धावांची गरज आहे. 19 धावा. 12 चेंडू 19 धावा.
सर बरोबर आपण मैदानाकडे जिथे म्हणतो आपण पाहू शकतो मॅच रोपची थरारक पाहायला मिळेल आपल्याला 12 मध्ये जिथे 19ची गरज आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज जिथे तयार आहे. चला रे टाइमपास नका करू. गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू बॅटचा कडा गेला झेलची दाट शक्यता झेल करत असताना पहिला ते धक्का खूप मोठा धक्का कार्तिकने झेल टिपली आहे. यावेळेस मात्र फलंदाज बॅट्समन आउट झालाय. फलंदाज मच्छिंद्र मैदानाच्या बाहेर. चला चला 19ची गरज आहे. यावेळेस पहिला दे धक्का टीमला. गोल्डन डकचा शिकार. आणखी एक शक्यता आहे झेलची. झेल केला आणखी एक फलंदाज गारत. लगातारचा दुसरा दे धक्का टीमला. बॅट्समन डाऊन. आपण पाहू शकतो इथे मात्र फलंदाज लगातारचे 2 विकेट हॅट्रिक वरती गोलंदाजी करत असणार. त्यात गोलंदाज पवन. चला पवन हॅट्रिक मध्ये आणि हा चेंडू पाहावं लागेल. चेंडू शिमारीच्या दिशेने चाललाय आणि चेंडू बांधल्याच्या बाहेर. चौकार. फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस. चला चला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. फुलटॉस बॉल आहे. नाही बॉल नाही. चला चला पहिल्या 3 वरती 4 आल्या. पहिले 2 फलंदाज बाद झाले होते. फलंदाज जसा सेकंड डाऊन साठी विकेटवरती केतनच्या बॅटमध्ये चौकार पाहायला मिळाला आहे. एकंदरीत 12 मध्ये 19 धावा बनवत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 यश मिळाले गोलंदाजाला आणि ती चौकार आलाय. चौकाने मॅच कुठेतरी चालू केलं. पण टाइमपास करू नका प्लीज. वेळ महत्वाची आहे. खेळायचे आपल्याला मॅच. आपण 1-1 वरची खेळू मॅच. फटका चांगला आहे. आता शॉट आणि इथे मात्र चेंडूला थांबवलं का जायचं. चेंडू थांबवला जातो तोपर्यंत हवा. एकंदरीत 2. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न चालू असताना मात्र इथे तिसरी धाव स्वीकारली गेली आहे. 3 धावा कंप्लीट केल्यात. रनिंग विकेट चांगला आहे. तालमेल चांगला आहे दोघांमध्ये आणि 3 धावा आल्यात. 7 धावा. अजूनही 12ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8-12चं समीकरण. नाही ना मारू शकतो तो 2 त्याला. 8 चेंडू 12. समोर मारतो तो. 6 चेंडू 12 धावांची गरज असताना 9चा हा चेंडू व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन खराब चेंडू फेकलाय. व्हाईट बॉल भरपूर उंच गेलाय. 8-11चं समीकरण बदलत असताना प्रत्येक चेंडूवरती फटका चांगला आहे. बॅकफुटला येऊन आउटफील्ड किती फास्ट आहे ती पाहायची आपल्याला. आउटफील्ड तर फास्टच आहे. चेंडू थांबत नाहीये. बॉलच्या बाहेर. चौकार. काय फटका होता. फलंदाज 9च्या बॅटमधनं समीकरण बदलत असताना 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. समीकरण बदलला या मॅचचा. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. कोणाचं काय आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी मी लगेच मैदानावरती उतरायचं आहे.
फक्त एकाला पुष्कर कुशवा झेलची दाट शक्यता आणि हा झेल टिपला गेला संपल्यापर्यंत नव्यांचा खेळ 6-7 ची गरज फलंदाज बाद 6-7 6-7 धावांचं सगळं चला 6 हरेश इथे फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला 6-7 धावा दिनेश गोविंदाची मार्क मध्ये दिनेश जास्त वेळ घेऊ नका उद्या खेळायला उद्या फायनल होईल ना एक वरची आता एक वरचीच खेळा ना मॅच चला चला अरे काय टाइमपास करता अरे तुम्हाला सांगलं माहिती का नाही मॅचला नको समजायला आयोजन करतो क्षेत्ररक्षक चांगला आहे पटका चांगला आहे सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे पाहायला गेला मात्र सेफ आहे फलंदाज उशीर झाला 2 धाबा आल्यात आणि मात्र 5 धाबा काय नाच रंगला रंग मैदानी फेकतो ना दिनेश हा चेंडू सुटलाय धाव मिळेल एक समीकरण प्रत्येक चेंडू मध्ये धाव हवी आहे 4 चेंडू 4 धाबा चार चेंडू 4 धाबा 2-2 एक वर्षी ठेवा मॅच होतील एक वर्षा मॅच तर चला आपल्याकडे वेळ कमी आहे वेळेच्या आभागाने तुम्ही खेळू शकता हा चेंडू वेगावरती स्वार आहे बॅटचा कडा आहे बॅट्समन आउट 3 चेंडू 4 धाबा 3 चेंडू 4 धाबा चला बॅट्समन उतरा आता तुम्हाला चेंडू दिसणं कठीण आहे कारण 3 चेंडू 4 धावांची गरज हा चेंडू पाहावा लागेल आउटसाइड लेग स्टिक दॅट इज वाईट बॉल 3 धावा 3 चेंडू काय मॅच रंगलाय रंग मैदानी हाताने परिवर्तन उडाला आणि झेलापर्यंत पोहोचणं कधी नव्हतं धाव मिळाली 2 चेंडू 2 धावा काय मॅच रंगलाय बरा मॅच
2 चेंडू 2 धावा. काय मॅच आहे. मॅच आवडली सध्या टाळ्या व्हायला हरकत नाहीये. थरार आहे क्रिकेटचा. विजय आहे आंबेकरांचा. आंबे प्रीमियर लीगची पहिली सेमीफायनलची मॅच रंगली रंगमैदानी. 2 धावा 2 चेंडू. दिनेश गोलंदाजी करताना स्ट्राईक फलंदाज केतन तरी दिनेश हा चेंडू भरपूर महत्वाचा झाला. मॅचचा सर्वात मोठा चेंडू. हा चेंडू दांडी गुल. बॅट्समन डाऊन झालाय. लागला 2 धक्का टीमला. 1 चेंडू 2 धावा. चला कोणला तरी पाठवा. नीट पाहायला आपल्याला 1 चेंडू 2 धाबा. काय रंग रमात धमाली पाहायला मिळाली आपल्याला मॅच मध्ये. 6 चेंडू 7 धाबा डिफेन्स करत असताना गोलंदाज दिनेश. 1 चेंडू 2 धाबा तिथे. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टाळ्या व्हायला हरकत नाही. पुन्हा एकदा निर्णायक चेंडू 2 धाबांची गरज. फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेरच गेलाय चौकार. आणि इथे मात्र 3 मेगा फायनल मध्ये चला बाहेर. नेक्स्ट मॅच मध्ये उतरा मैदानावरती. नेक्स्ट मॅच आणि मॅचचा मॅच खेळतो असेल पहिल्या सेमीफायनलचा. टॉस बॉल द्या. चला फास्ट खेळायचं आपण.